मी पण जर तिलोत्तमासारखं विल बनवायचं ठरवलं तर हे एवढं मोठं साम्राज्य मी कोणाच्या स्वाधीन करणार आहे? कोण असेल या सगळ्या साम्राज्याचा उत्तराधिकारी? आदित्य की प्रीतम? आता प्रीतमकडे बघून वाटतंय तो ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांभाळतोय, आदित्यसारखाच तो पण लवकरच बिझनेसमध्ये परफेक्ट होईल, मला खात्री आहे. त्यामुळे अर्धा वाटा तर त्याला नक्कीच जाणार आहे. पण उरलेल्या अर्ध्या वाट्याचा जो मालक असणार आहे त्याचं काय? त्याने तर माझी फसवणूक केली आहे. जो माणूस स्वतःच्या आईची फसवणूक करू शकतो तो उद्या जाऊन कंपनीच्या एम्प्लॉईजची फसवणूक करणार नाही. कशावरून? मी आदित्यवर आता कसा विश्वास ठेवू? काय करू मी? त्याला त्याचा हिस्सा देऊन टाकू की त्याला प्रॉपर्टी मधून बेदखल करू? आईला काय काय करतेस? रात्रभर विचारच करणार आहेस का? झोपायचं नाहीये? झोप आता, उद्या लवकर उठायचं ना, दिवाळी आहे. श्रीकांत, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. श्रीकांत, मला असं वाटत होतं की आपण एक विल तयार करून घ्यावं. काय बोलतेस तू? हे बघ, दिशाची नजर आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या घरावर आहेच आणि तिच्या हाती मला ह्यातलं काही लागू द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ह्या सगळ्याचं आधीच नियोजन करून ठेवावं. तुझी काळजी कळते मला, पण मला सांग, कसे वाटे करणार आहेस तू? वाटे करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे सगळं क्लिअर आहे. सगळी प्रॉपर्टी, बिझनेस आपल्या मुलाला, प्रीतमलाच जाणार. काय? हे सगळं प्रीतमला देण्याचा काय संबंध आहे? हे बघ, हे सगळं साम्राज्य उभं करायला आदित्यने खरी मदत केली आहे तुला. आणि हे बघ, मला वाटतं की आदित्यला त्याचा हक्क मिळायलाच हवा. पण माझा आता आदित्यवर विश्वास राहिलेला नाही. तो कसं सांभाळू शकणार आहे हे सगळं? म्हणजे जो मुलगा आपल्या आईला फसवू शकतो, आय एम सॉरी, पण तो बिझनेस नीट सांभाळेल ह्यावर माझा विश्वास नाहीये. पहिले आदित्य मुलगा आहे आपला. हे बघ, त्याला त्याचा वाटा मिळायलाच हवा आणि या सगळ्या प्रॉपर्टीवर त्याचाही हक्क आहे. हक्क होता, आता नाहीये. मी आदित्यला यातलं काहीही देणार नाहीये, हे माझं ठरलंय आणि माझा हा निर्णय मी बदलणार नाही. पण जरा पुढचा विचार कर ना. तुला जरी मान्य नसलं तरी आदित्य आणि पारू आता नवरा बायको आहेत. पुढे जाऊन त्यांना मूल होईल. या घराचा वारस रस्त्यावर वाढावा असं वाटतंय का तुला? तुला चालणार आहे? एक मिनिट, किर्लोस्कर साम्राज्याची वाटणी आणि तेही सगळी प्रॉपर्टी त्या प्रीतमच्या नावावर? नाही, एक मिनिट, यातलं काहीच दिशाला माहित नाहीये का? आणि वहिनी सुद्धा विसरलेत का की या घरात दामिनी देवी किर्लोस्कर पण राहते? दामिनी, मी सुद्धा बघते ना ही वाटणी कशी होते आणि ही प्रॉपर्टी प्रीतमला कशी मिळते ते. आता फर्स्ट टार्गेट दिशा. तुम्ही आहात ना सोबत? चला.
धनी धनी उठा आता. धनी धनी काय उठा ना आता. झाला नाही हं? काही एक ऐकायचं नाहीये मला तुमचं. दिवाळी आहे, सूर्योदयापूर्वी आंघोळ व्हायलाच पाहिजे. उठा आता. प्लीज मला थोडा वेळ झोपू द्या. धनी सोडा ना मला. काम आहेत. मग मला कशाला उठवलंस? दिवाळी आहे ना. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी पारू. काय रे पोरानो, सकाळी सकाळी काय निघाणा लावला नवरा बायको ना. गुड मॉर्निंग आजी. पारू, बघ ना, सगळे आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताय. आपली पहिली दिवाळी आहे ना, आणि आपण आपल्या कुटुंबापासून लांब आहोत. मला खात्री आदित्य सेन, जे काही बी घडलेलं ना त्यातनं मार्ग नक्की निघल. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा लोकांचं मन जिंकायचं असतं तेव्हा सर्वात आधी त्याच्या पोटाचा मार्ग धरावा लागतो. म्हणजे जेवण जर का समाधानकारक असेल ना तर लोकांची मनं आपोआप जुळतात. म्हणूनच माझं तुझ्यावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललंय. उघडून द्या. हा.